दिवाळीला भेटलेल्या ह्या मिठाईच्या डब्याचा मी ना वापर करून मग मी कचऱ्यात फेकते। मी डायरेक्ट त्याला कचऱ्यात काही फेकत नाही, कारण हे ना चांगल्या क्वालिटीचे असतात, एकदम कडक कडक असतात। त्यामुळे मग मी ना हे घेतले आणि हे 2 व्हाईटवाले तर खूप क्यूट होते, असे त्याला ना दरवाजा उघडल्यासारखं वाटत होतं। तर याला पण मी कलर करणार आहे। तर सगळ्यात आधी मी हे बॉक्स घेतलं, याच्यावर जी ही डिझाईन आहे ना, तर याच्यापासून मी रांगोळी पॅच तयार केली। तर याच्यात ना फक्त रांगोळी टाकायची, तर छान असे ना 2 पॅच तयार केले। त्यानंतर यावरती पण ना नाव टाकून हे हँगिंग करू शकतो कुठंतरी। त्यानंतर हा जो बॉक्स आहे ना, तो मी ना आतमध्ये असा मोडपून घेतला आणि खूप कडक बॉक्स आहे, बरेच दिवस टिकू शकतो। त्यामुळे म्हटलं की त्याचा वापर करून घ्यावा आणि मग ना नंतर टाकून द्यावा। तर हे जे माझं जुनं बॉक्स होतं ना, ते खूप खराब झालं होतं। मग त्यामधलं सामान ना ह्या बॉक्समध्ये टाकलं आणि हा बॉक्स आता मी कचऱ्यात फेकून देणार, कारण त्याचा बरेच दिवस वापर केला। आणि हे सगळं सामान मी आता ना व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये टाकून घेणार। तर खूप सारं बारीक बारीक सामान होतं, ते मी व्यवस्थित सगळं निवडून वगैरे यामध्ये भरून घेतलं। आणि पहा किती छान रियूज झालेला आहे ह्या बॉक्सचा। तर तुम्ही मिठाईचे बॉक्स काय करता, टाकून देता की काय, ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि टाकून देत असाल तर टाकून द्यायच्या आधी असा विचार करा की त्याचा काहीतरी रियूज करायचा। तर मी इथं मस्त रांगोळी पण तुम्हाला काढून दाखवली। दुपारी वरदला घ्यायला गेले, वरदला आज मस्त अशी कॅडबरी पण मिळाली होती आणि आजपासून वरदला लागणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या। सुट्टी लागायच्या आधी मला फटाके घेऊन दे असं तो 2-3 दिवसापासून म्हणत होता, म्हणून आज जाता जाता त्याला ना थोडेसे फटाके पण मी घेऊन दिले आणि मग काही खुशच झाला। मग त्याला घेऊन घरी आले। चला, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब।